श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 13 एप्रिल 2025 ते शनिवार 19 एप्रिल 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। बुधवारी 16 एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 9:51 आहे। या आठवड्यातील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः तुळ, वृश्चिक आणि धनु राशीमध्ये आहे। रविवारी 13 एप्रिल रोजी रवि ग्रहाचा मेष राशीमध्ये प्रवेश होत आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे, त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम प्रगतीने होईल। प्रगतिकारी ग्रहमानाचा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला लाभ होणार आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय, कौटुंबिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। आठवड्याच्या सुरुवातीचे म्हणजे 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक ग्रहमानाचे आहे। यामध्ये तुम्ही व्यावसायिक निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल। कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। भावंडांशी आणि नातेवाईकांशी निगडीत काही अडीअडचणी असल्यास त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश येणार आहे। त्यानंतर येणारे 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले हे 2 दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकतात, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। व्यावसायिकांसाठी हे 2 दिवस अतिश्रमाचे जाण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील, परंतु तुमच्यावर काही अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या मनामध्ये असलेले नोकरीतील बदल घडवण्यासाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे। 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस नोकरदार मंडळींनी सावधपणे व्यतीत करावेत। या आठवड्यामधील 5 दिवस म्हणजे 13, 14, 15, 18 आणि 19 एप्रिल हे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। आर्थिक क्षेत्राशी निगडीत असलेल्या नोकरदार मंडळींनी म्हणजे बँकिंग सेक्टर असेल, शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये काम करणारे मंडळी असतील, यांच्यासाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल। व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला मोठे निर्णय घेता येतील। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे। आठवड्याच्या मध्यात येणारे 2 दिवस वगळता तुम्हाला उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आठवड्याच्या मध्यातले 2 दिवस तुम्ही वर्ज्य करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे किंवा अति आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय तुमचे चुकण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। तुमच्या करिअरशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील। तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा जाईल। आठवड्याच्या मध्यामध्ये येणारे 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारे ठरतील। त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही तुमची वाढ होण्याची शक्यता आहे। इतर 5 दिवस तुम्हाला देखील उत्तम लाभाचे जातील। मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कुटुंबासमवेत तुम्ही एखाद्या सहलीचे बेत आखाल, प्रवासाचे तुम्हाला योग संभवतात। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे। उष्णता आणि वाताचे विकार तुमचे वाढतील, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। विशेषतः तुम्ही प्रवासामध्ये दक्षता बाळगावी। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, एक नारळ, हार, फुलं आणि पांढरे पेढे अर्पण करावेत। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा प्रतिकूलता दर्शवत आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे। व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये विरोधकांचा त्रास वाढेल। तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा।
महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना विशेष काळजी घ्यावी. सरकारी अधिकारी किंवा नोकरदार मंडळींनी कुठल्याही कागदपत्रांवर सही करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. कायद्याचं भान या आठवड्यामध्ये तुम्ही राखणं गरजेचं आहे. प्रवास करत असताना विशेष दक्षता बाळगावी. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. तुमच्या खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होणार आहे. नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षता बाळगावी. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये आपण वाढवू नये. या आठवड्यामध्ये तुमचा कोणाशीही झालेला मतभेद तुमचे संबंध बिघडवणारा ठरू शकतो आणि दूरगामी तुम्हाला याचा त्रास किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता बाळगावी. जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे, कारण या आठवड्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तेच्या कागदपत्रांचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्यावेत. आर्थिक व्यवहार करत असताना, विशेषतः रोखीचे व्यवहार करत असताना दक्षता बाळगावी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरशी निगडीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल. या आठवड्यामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी, वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गृहिणींसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येणार नाहीत, त्यामुळे मन आणि चित्त स्थिर ठेवून तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. कुटुंबासमवेत जुळून घ्यावं. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास आठवड्याच्या मध्यातले म्हणजे 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत. इतर 5 दिवस तुम्हाला प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जाण्यासाठी भाग पाडणारे आहेत. म्हणजे 13, 14, 15, 18 आणि 19 हे 5 दिवस तुमच्यासाठी प्रतिकूलता दर्शवत आहेत, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. प्रवास करत असताना दक्षता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी. अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या आठवड्यामध्ये आपण बळी पडू नये. उष्णता आणि वाताचे विकार या आठवड्यामध्ये वाढतील. बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. मिथुन रास, या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम ग्रहमानानं होणार आहे, परंतु आठवड्याच्या मध्यातले 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. हा आठवडा तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरणार आहे, परंतु कुठलाही व्यवहार करत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभाचे, भाग्यवृद्धिकारक आहेत. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास हे 3 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये जमिनीशी निगडीत व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी ह्या आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत. कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील. वाहन वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. कुटुंबाशी निगडीत घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला गतिमान ग्रहमानाचा लाभ होईल, परंतु मध्यामध्ये येणारे 2 प्रतिकूल दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरतील. या दोन दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अनपेक्षितपणे काही खर्च तुमचे वाढतील. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत. प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींना या आठवड्यामध्ये तुम्ही गृहीत धरू नये. या आठवड्यामध्ये कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 एप्रिल हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारे आहेत. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या 2 दिवसांमध्ये पाठपुरावा करता येईल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर कुटुंबाला वेळ देऊ शकला नसाल तर ह्या 2 दिवसांमध्ये तुम्ही कौटुंबिक सहलीचे बेत आखू शकाल. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यामध्ये उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याकडे या आठवड्यात तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे.
ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं अशा महत्त्वाकांक्षा आहेत त्यांनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. या आठवड्यात केलेले प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. तुमच्या कलागुणांना या आठवड्यामध्ये वाव मिळणार आहे. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होणार आहे आणि तुमची भाग्यवृद्धी होणार आहे. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. ज्या गृहिणींचे गृह उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत अशा गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम संधींचा लाभ देणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. वाहन, यंत्रसामुग्रीची खरेदी किंवा काही गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे देखील तुम्ही बेत आखाल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारी ठरू शकते. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतात, परंतु या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला उष्णता, वाताचे विकार, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा. 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून द्यावं. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम ग्रहमान प्राप्त झालेला आहे. त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. आर्थिक समस्याही तुमच्या सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल. नवनवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ लाभेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे आणि नवीन संधींचा लाभ देणार आहे. व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील आणि तुमच्या यशाची पायाभरणी करणारे ठरतील. त्यामुळे हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. तुमच्या मनामध्ये असलेले बदल घडवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत. बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी तुमच्या सुटतील. गेल्या काही दिवसांपासून नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता कमी करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांच्या साथीनं तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. भाग्यवृद्धी करणारा जाणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही नवीन योजना राबवू शकणार आहात. तुम्ही केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल. हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. या आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील वाढतील. त्यामुळे हे 2 दिवस टाळून सुरुवातीचे 5 दिवस तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी राखीव ठेवावेत. हा आठवडा तुम्हाला अनेक महत्त्वाच्या संधी देणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी साथ देणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. गृहिणींसाठी हा आठवडा कौटुंबिक सौख्य, वास्तु सौख्य, संतती सौख्य देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कौटुंबिक अडीअडचणी वाढल्या असतील तर त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना देखील हा आठवडा महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्याचा जाईल. नवीन योजना राबवण्याचा जाईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतील. नवीन गुंतवणुकीसाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम संधी प्राप्त होणार आहेत. आर्थिक अडीअडचणी सुटतील आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारी देखील या आठवड्यामध्ये कमी होणार आहेत. बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, 1 नारळ, हार, फुलं, पांढरे पेढे अर्पण करावेत आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला राखीव ठेवणं गरजेचं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी, आर्थिक अडीअडचणी, हितसंबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य वृद्धिकारक ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावे। प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला उत्तम यश आणि फल देणारी ठरणार आहे। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कम्युनिटी मार्केट, शेअर्स, जमिनीमध्ये व्यवहार करणारे मंडळी, प्रॉपर्टी, रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी, वकील आणि कायद्याशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। हा आठवडा नोकरदार मंडळींसाठी उत्तम लाभाचं ग्रहमान देणारा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। तुम्हाला अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। नवीन योजना देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल आणि विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये एक हार, नारळ, पांढरे पेढे आणि लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना वस्त्रदान करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करण्यासाठी साथ देणारा ठरू शकतो। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला विरोध किंवा विरोधकांच्या कारवाया तुम्हाला हाणून पाडता येतील। वाहन सौख्य आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता देखील प्राप्त झालेली आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न केल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल। तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान तुम्हाला प्राप्त होतील। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन किंवा गुंतवणूक करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। या आठवड्यामध्ये सरकार दप्तरी अडकलेली कामं तुमची पूर्ण होऊ शकतील। भागीदारी व्यावसायिक, कारखानदार मंडळी, बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे मंडळी, शैक्षणिक आणि कायद्याशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। विरोधकांचा त्रास या आठवड्यामध्ये तुमचा कमी होईल। राजकारण आणि समाजकार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। हा आठवडा सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य साथ देणारा ठरेल। त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत मंडळींसाठी हा आठवडा अनेक नवीन संधींचा लाभ देणारा ठरेल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अनेक नवीन योजना राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित काम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा तुम्हाला साथ लाभणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन प्राप्त होणार आहे। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरू शकतील। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील आणि तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। व्यवसाय, नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे। तुमची कर्तबगारी सिद्ध करण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। गृह उद्योग, लघु उद्योगांमध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आर्थिक लाभ होण्याचा आहे। आर्थिक लाभाच्या प्रमाणामध्ये तुमचं या आठवड्यामध्ये वाढ होणार आहे आणि नवीन योजना तुम्हाला या आठवड्यात राबवता येणार आहेत। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपतीला जलाभिषेक करावा आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट म्हणून द्यावं।
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल। गेल्या 2 आठवड्यामध्ये बदललेल्या ग्रहदशेचा तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होणार आहे। हा आठवडा तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे। तुमचं कर्तृत्व आणि तुमची कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला संधी प्राप्त होतील। या आठवड्यामध्ये तुम्ही अनेक योग्य निर्णय घेऊ शकाल। कुटुंब आणि व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। कौटुंबिक अडीअडचणी सोडवता येतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। गुरु आणि शनीच्या स्थितीमुळे तुमच्या आर्थिक स्थिरतेमध्ये वाढ होईल। सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला साथ देणारी ठरू शकते। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल। नवीन व्यवसाय सुरू करणं, आर्थिक नियोजन करणं यासाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्हाला साथ देणारा ठरणार आहे। ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। कम्युनिटी मार्केट, शेअर्स, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळी, फिटनेस इंडस्ट्री, फॅशन इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करणारा ठरणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देईल आणि आर्थिक स्थिरता देणारा ठरेल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होऊ शकतात। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। परदेशामध्ये शिक्षण घेणं, वास्तव्य करणं यासारख्या गोष्टींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा, तुम्हाला उत्तम मार्गदर्शन प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा भाग्यवृद्धिकारक आहे। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल। नवीन एखादा लघु व्यवसाय सुरू करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा या आठवड्यात तुम्ही पाठपुरावा करावा। या आठवड्यामध्ये ज्या महिलांचे गृहउद्योग आहेत किंवा काही व्यवसाय आहेत अशांसाठी उत्तम लाभाचं ठरणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम स्थिरता आणि लाभ देणारे ठरतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल, उत्तम आर्थिक निर्णयांचा जाईल। तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, हार, नारळ, पांढरे पेढे अर्पण करावेत। गणपतीला जलाभिषेक करावा आणि गरजूंना लाल रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत। या आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। काही अनपेक्षित खर्चाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। तुमची निर्णय क्षमता कमी होईल, त्यामुळे सावधपणे दिवस व्यतीत करावेत। काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्याच्या सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये प्रमुखतः तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते आणि कुठल्या तरी आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू शकता, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष सावध राहावं। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास पुढील 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे आहेत। म्हणजे 16, 17, 18 आणि 19 एप्रिल हे 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल, गुंतवणूक करू शकाल आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने प्रयत्न करू शकाल। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे असं आपण म्हणू। या आठवड्यामध्ये सुरुवातीचे 3 दिवस वगळता उरलेले 4 दिवस तुम्हाला उत्तम अनुकूलता प्रदान करणारे आहेत, भाग्यवृद्धी करणारे आहेत। भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये लाभ होईल, त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये तुम्ही संयम राखावा। हा राखलेला संयम, हा मनावर ठेवलेला ताबा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा जाईल। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कारखानदार, लोखंडाशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, भागीदारी व्यावसायिक,
कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 16, 17, 18 आणि 19 एप्रिल हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, आर्थिक प्रगती करू शकाल, जुनी येणी वसूल करू शकाल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा जाईल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये तुम्ही करू नये। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा या आठवड्यामध्ये मोठा सहभाग राहणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील, योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल। दगदगीचा आणि धावपळीचा दिवस तुमचे जाण्याची शक्यता आहे। नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यामध्ये कदाचित तुम्हाला थोडा त्रास होण्याची शक्यता आहे, परंतु सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल। आरोग्याच्या तक्रारींकडे या आठवड्यात तुम्ही दुर्लक्ष करू नये। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांचं या आठवड्यामध्ये खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। अनपेक्षितपणे काही खर्च तुमचे वाढण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या तक्रारींकडे या आठवड्यात दुर्लक्ष करू नये। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या सकाळी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दुग्ध आणि जलाभिषेक करावा। 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा। गणपतीला लाल फुलं अर्पण करावीत आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। हा आठवडा जरी तुम्हाला संमिश्र लाभाचा असला तरी देखील तुम्हाला उत्तम संधी या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत। या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजना तुम्हाला राबवता येणार आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा हा आठवडा ठरू शकतो। सामाजिक प्रतिष्ठा उंचावणारा आणि मोठे अधिकार आणि जबाबदाऱ्या देणारा हा आठवडा आहे। हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारा ठरणार आहे। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आहे। तुमच्यावर काही अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतील। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक लाभाच्या प्रमाणातही वाढ होईल। आठवड्याच्या सुरुवातीला 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे जाणार आहेत। पूर्वी केलेल्या कामाचा आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांना या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्तम लाभ होणार आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा जाईल। या आठवड्याच्या मध्यातले म्हणजे 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। अनपेक्षितपणे काही मोठ्या अशा जबाबदाऱ्या तुमच्या समोर येतील की ज्या पार पाडण्यामध्ये तुमची दमछाक होईल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील। त्यामुळे हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींना या अर्थानं सावधपणे व्यतीत करावा लागेल। सर्वांची मनधरणी या आठवड्यामध्ये तुम्हाला करावे लागेल आणि महत्त्वाची कामं करावे लागतील। सरकार दप्तरी अडकलेल्या कामांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीपासूनच गतिमान ग्रहमानाचा लाभ होईल, परंतु आठवड्याच्या मध्यात आलेले 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील आणि तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकतील। त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींना गृहीत न धरता प्रत्येक दिवस तुम्ही व्यतीत केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ होतील। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 एप्रिल हे तुमची भाग्य वृद्धी करणारे ठरतील। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे ठरतील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या आठवड्याचे ग्रहमान तुम्हाला साथ देणारं ठरेल। सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। एखाद्या गृहोपयोगी वस्तूचे तुम्ही बेत आखाल। घरातील काही महत्त्वाचे बदल करणं, रिनोव्हेशन करणं, काही इंटिरियरमध्ये काही बदल करणं यासारख्या गोष्टींचा तुम्ही या आठवड्यात पाठपुरावा करावा। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या तक्रारी वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे कुठल्याही आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। वाताचे आणि उष्णतेचे विकार तुमचे वाढण्याची दाट शक्यता आहे,
त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी, विशेषतः प्रवासामध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जलाभिषेक करावा, गणपतीला पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं, हार, नारळ आणि पेढे अर्पण करावेत आणि गरजूंना हिरव्या रंगाचं वस्त्र दान द्यावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा तुमचे अधिकार वाढवणारा ठरेल। ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होतील। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। या आठवड्यामध्ये अनुकूल ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होणार आहे, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। 7.5 संपल्यानंतर आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। शेअर्स, कमोडिटी मार्केट, जमिनीमध्ये, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारी मंडळी, टूर्स ट्रॅव्हल्समध्ये काम करणारी मंडळी, फॅशन इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 18 आणि 19 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होऊ शकते, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला दूरगामी लाभ होणार आहेत। भागीदारी व्यावसायिक, कारखानदार मंडळी, लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे, तुमची भाग्यवृद्धी करणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्हाला घडवता येतील, त्यामुळे नोकरदार मंडळींनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम संधींचा लाभ देणारा ठरेल। कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं, तुमच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। कौटुंबिक, व्यावसायिक आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। नोकरदार महिलांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण जाईल। नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील आणि वरिष्ठांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। वाहन आणि वास्तू सौख्य आणि त्याचबरोबर संतती सौख्य तुम्हाला प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। आठवड्याचे शेवटचे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे तुम्ही आर्थिक गुंतवणूक करत असताना विशेष सावध राहावं। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं, गणपतीला लाल फूल, 1 नारळ, मोदक अर्पण करावेत आणि गरजूंना हिरव्या रंगाचं वस्त्र दान करावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे आणि तुमच्या 7.5ची तीव्रता कमी करणारा आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा जाईल। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी साथ देणारे ठरू शकतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। 7.5च्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे, कारण या आठवड्यामध्ये एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये तुमची भाग्यवृद्धी होईल, मोठे अधिकार तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व प्रकारच्या लाभांमध्ये वाढ होईल। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि नियोजनबद्ध राहणं फार गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये, जमिनीमध्ये, शेती आणि शेतीशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल आणि नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। सामाजिक प्रतिष्ठा तुमची वाढेल, मोठे अधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहेत। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। 7.5च्या प्रभावामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी, तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली नकारात्मकता दूर होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला साथ देईल। या आठवड्यातील ग्रहमान तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रवासाचा ठरू शकतो। नोकरीतील कामानिमित्त तुम्हाला परदेशामध्ये प्रवास घडण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींना उत्तम संधींचा लाभ होईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनेक नवीन संधी देणारा ठरू शकतो। तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील।
कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे किंवा फिरण्याचे बेत आखू शकाल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणारा जाईल। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आरोग्याच्या तक्रारी ज्या वाढल्या होत्या त्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि उत्तम लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होतील। बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या सकाळी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीला जलाभिषेक करावा। गणपतीला चंदन, हिना अत्तर आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभ देणारा ठरेल, त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागेल। तुमच्या मनामध्ये आलेले भाव आणि तुमची मतं कुणालाही तुम्ही व्यक्त करू नयेत। आठवड्याच्या सुरुवातीचे म्हणजे 13, 14 आणि 15 एप्रिल हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास पुढे येणारे 4 दिवस म्हणजे 16, 17, 18 आणि 19 एप्रिल हे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे। 7:30ची तीव्रता वाढल्यामुळे तुम्हाला प्रसंगाचा अचूक अंदाज घेणं जमणार नाही, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्ही वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा। कुठलाही निर्णय घाईघाईने, अतितायपणे तुम्ही घेऊ नये। आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। चुकलेला एखादा आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक नुकसान देऊ शकतो, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी नवीन संधींचा लाभ देणारा ठरू शकतो, भाग्यवृद्धी करणारा ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीचे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत, त्यानंतर तुमची भाग्यवृद्धी होईल। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। नोकरदार मंडळींना हा आठवडा वरिष्ठांची मर्जी राखण्यामध्ये जाणार आहे आणि तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागणार आहेत। अनपेक्षितपणे काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडू शकाल, परंतु त्यासाठी तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल। नोकरदार मंडळींनी या आठवड्याची सुरुवात सावधपणे केल्यास 16, 17, 18 आणि 19 एप्रिल हे 4 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक जातील आणि पूर्वी झालेला सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये झालेला सगळा त्रास तुमचा कमी होईल आणि सर्वांकडून तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा आहे, प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये झालेली मोठी वाढ अनुभवास येईल आणि तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन प्राप्त होईल। गृहिणींनी या आठवड्यामध्ये प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी। गुंतवणूक करत असताना काळजीपूर्वक गुंतवणूक करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचा नाही, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींसाठी देखील वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे आणि योग्य औषध उपचार करणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये बुधवारी 16 एप्रिल रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा। गणपतीला जलाभिषेक करावा। लाल वस्त्र, हार, नारळ, खव्याचे पेढे गणपतीला अर्पण करावेत आणि गरजूंना लाल रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं।